हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर सकाळी सकाळी मस्त अशी छान सुरुवात झालेली आहे। फ्रेशमध्ये एकदम असं फ्रेश वाटत आहे आणि सर्व काही आता मी आवरून घेत आहे। माझा सकाळी पण आता स्वयंपाक झालेला आहे एकदा, कारण त्यांचा टिफिन मी बनवून दिलेला आहे आणि आता इथं परत एकदा मी किचन क्लिनिंग छान अशी केलेली आहे। आणि आपण रोजच आता सकाळचं रुटीन माझं सर्व काही मनी प्लांट वगैरे स्वच्छ असे धुवून त्या बॉटल्समधलं सर्व काही पाणी काढून टाकलेला आहे आणि आता परत एकदा फ्रेश असं पाणी भरलंय त्यामध्ये आणि एवढे असे टवटवीत आणि मस्त दिसत आहेत आपले मनी प्लांट। आता तुम्ही बघू शकता, तर एवढं सुंदर आणि छान वाटत आहे आणि त्यांच्याकडे जर बघितलं तरी असं मन प्रसन्न होतं। झाडांची अशी वेगळीच जादू आहे आणि ती मला ना ग्रीनरी खूप आवडते, म्हणून माझ्या किचनमध्ये सगळ्यात जास्त काय असेल तर ग्रीनच नाही का, ग्रीनरी जास्त भरपूर प्रमाणात दिसत असेल तुम्हाला आणि अगदी मन प्रसन्न होतं। या हिरवा कलर जो असतो ना पानांचा, झाडांचा, तो खूप छान आणि मनाला आपल्या प्रसन्न करत असतो आणि खूप शांत वातावरण याचा फील आपल्याला पॉप होतं आणि किचनमध्ये पण अगदी प्रसन्न वाटतं। म्हणूनच या गोष्टी सर्व काही ठेवायच्या असतात, जेणेकरून आपल्याला पण छान वाटायला हवं। आणि आता इकडे देवपूजा पण मी करून घेत आहे, दिवाबत्ती आणि सर्व काही जर लावून घेतलं तर मग अजूनच किचनमध्ये छान आणि प्रसन्न वाटतं। सकाळी सकाळी आंघोळ वगैरे झाली आणि स्वतःचं जरा आवरून थोडंफार तर तुळशीला, झाडांना सर्व काही पाणी घालून घ्यायचं असतं। त्यामुळे ना खूप आपल्याला सुरुवातच दिवसाची एकदम छान आणि सुंदर होते आणि आपल्याला पण एकदम छान वाटतं। हाय, गुड मॉर्निंग सर्वांना। गुड मॉर्निंग बोल, से गुड मॉर्निंग, हाय। तर गुड मॉर्निंग सर्वांना। आता मस्तपैकी आंघोळ, देवपूजा, सर्व काही किचनची पण साफसफाई अगोदर झाली होती रात्रीच, पण परत एकदा आणखी एकदा करून घेतली आहे आणि मस्त अशी देवपूजा पण झाली आहे आमची आणि छान अशी मनी प्लांटचे प्लांटसुद्धा मस्त धुवून आणि त्यामधलं पाणी पण मी बदललेलं आहे आणि आता खूप छान, आता फ्रेश असं सोमवारचा दिवस आहे आज आणि सर्वांना शुभ सोमवार आणि सगळ्यांचा दिवस आनंदात आणि अगदी सुखात जाओ हीच आई जगदंबे आणि श्री महादेवाच्या आणि बाप्पाच्या चरणी प्रार्थना। तर आमचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। आवडल्यास नक्की लाईक, कमेंट, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। असं कर, लाईक करा, शेअर करा। आमचा शिव पण आता उठल्या झोपेत ना आणि आता त्याला पण आता दूध वगैरे गरम करून द्यायचं आहे आणि चहा पण बनवायचा आहे। तर त्यांचा टिफिनसुद्धा मी पहाटेच 5:30ला उठले होते, 5:30 नाही सॉरी 5:45च्या दरम्यान काहीतरी उठले होते आणि त्यावेळेस टिफिन दिला मी त्यांचा बनवून। चपाती भाजी त्यांच्यासाठीच बनवली आणि त्यांच्यापुरतंच दिल्या 4 चपात्या आणि वांग्याची सुकी भाजी। पण आता बाकीचे जे आमच्यासाठी आता बनवायचं बाकी आहे, तर आता बघा तुम्ही आता मी काय बनवते। सगळ्यात पहिलं दूध गरम करून घेते। गॅसवर दूध ठेवते सगळ्यात अगोदर आणि ही जी पिशवी आहे ना ह्याच्यामध्ये थोडंसं दूध आपण फ्रीजमध्ये ठेवतो ना, मग हे सगळी मलाई याला चिटकलेली राहते। त्यामुळे काय करायचं, थोडंसं पाणी टाकून अशी मिसळून घ्यायची पिशवीमध्ये। पण मी पण तसंच करते आता, थांबा। पाणी, हा पाणी प्यायचं तुला, हे बघा अशी कुठल्याही गोष्टीचा असा पुरेपूर फायदा घ्यायचा, काहीच वाया जाऊ द्यायचं नाही। शहरात राहणं आणि नाही का, शहरात राहण्यानंतर नाही का, काही शिकू अगर ना शिकू, आपण अत्यंतच्या गाठीने कसं वापरायच्या वस्तू या खरंच शिकतो। काही वाया जाऊ देत नाही, हे शहरात राहून शिकलेलं आपण। काही शिको नाही शिको, आपण एवढी गोष्ट मात्र नक्की शिकतो की कुठलीही गोष्ट वाया जाऊ द्यायचं नाही, त्याचा पुरेपूर फायदा घ्यायचा। कारण
काहीच इथं फुकट भेटत नाही, सगळं विकत असते. त्यामुळे इथं ना आता मी चहा ठेवत आहे. दूध वगैरे थोडंसं छोट्या पातेल्यामध्ये काढून घेतलं आहे आणि मस्त असा चहा बनवत आहे. माझ्यासाठीच आता एकटीसाठी बनवते. आणि असं पण आमच्या घरामध्ये चहा कोणी जास्त पित नाही माझ्याशिवाय. आता अवनी पण नाही आहे, अवनी तिकडे असल्यामुळे सगळ्याच गोष्टी नाही का असं पूर्ण घर रिकामं आमचं. आणि एकदम सगळा पसारा जिथल्या तिथे असतो, कारण अवनीला थोडीफार सवय होती खेळणे आहे ते भांडे कुंडे असं सतत काढत असायची, किंवा ड्रॉइंग वगैरे असं सर्व काही तिचं अस्तव्यस्त कधी कधी पडलेलं असायचं घरामध्ये इकडे तिकडे. पण आता तसं नाही, सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं आहेत. चहा आता गाळून घेत आहे, चहा उकळला आपला आणि चहासुद्धा गाळून घेते आता. तर सर्वांनी चहा घ्यायला या अगोदर, चहा वगैरे घेऊ आणि मग बाकीची कामं करूया हळूहळू, नाही का. तर आता मला आणि शिवसाठी ना मी आता थोडासा भात बनवणार आहे. 1-2 असे हिरव्या मिरच्या टाकून, टोमॅटो, कांदा कट करून घेतली, कोथिंबीर वगैरे सगळं. आणि आता मी करते भात. तर इकडं गॅसच्या शेगडीवर मी मस्त असं कुकर ठेवलेलं आहे. सर्व काही तयारी करून घेतली. मी ना ऑन कॅमेऱ्यातच सर्व काही बोलत होते रेसिपी, पण आमचा शिव ना खूप खटपट करत होता, खाली भांडे वगैरे काढत होता. म्हणून मग मी आवाज परत एकदा म्यूट करून दिलेला आहे आणि इथं व्हॉइसवरच मी परत एकदा करत आहे. नाहीतर म्हटलं आज कोणी घरात नाही आहे आणि शांतता सर्व काही, तर मग जे नॅचरल आवाज आहे तोच ठेवावं. पण हा काही ना काही खटपट करत आहे इकडे, म्हणून मला परत एकदा आवाज म्यूट करावा लागतो आहे. आणि हे जे तांदूळ आहेत ते मी आता काढून घेतले आहेत, आता बासमती तांदूळ, आणि स्वच्छ करून घेऊन मग आता सर्व काही फोडणीला दिले आणि त्यामध्ये टाकलेले आहे सर्व परतून. तांदूळ पण त्यामध्येच आता मी परतून घेणार आहे आणि नंतर त्यामध्ये पाणी टाकून मग कुकर लावून द्यायचं. आणि 3-4 शिट्ट्या झाल्या की मग मस्त असा भात एकदम छान शिजून होतो. हे बघा आता इथं कुकर लावून घेतलं आहे. आणि तोपर्यंत नाही का जो आपला पूर्ण किचनवर जो पसारा असतो तो सर्व आवरून घ्यायचा, म्हणजे जेणेकरून जास्त पसारा पण होत नाही. मिठाचा डब्बा जिथल्या तिथं ठेवून द्यायचं, लायटर, चाकू वगैरे असं नाही का आपल्याला ज्या गोष्टी पटकन हाताशी भेटतील अशा ठिकाणी ह्या सर्व काही गोष्टी ठेवून द्यायच्या. आणि चहा वगैरे घेतला होता त्याची पण भांडी आता मी लगेचच घासून धुवून ठेवलेले आहेत. आणि हा बघा आपला इथं मस्त मसाले भात नाही म्हणत आपण खिचडीच म्हणू शकता, ही खिचडी तयार झालेली आहे. चला तर आमच्यासोबत तुम्ही पण खायला. आज आता हीच खिचडी आम्ही केली आहे आणि आता हीच खाणार आहोत मी आणि शिव. तर तुम्ही पण या सर्वांनी आमच्यासोबत. मस्त आता शिव आणि मी आता खिचडी खाणार आहोत. त्याच्यासाठी पण मी आणि म्हटलं आता माझ्यासोबतच खाऊन घेईल तो. मग आलेला आहे शिव पण आता इथं बसून खाऊन घेतो. शिव आमचा खूप हुशार आहे. तो ना जिथल्या तिथं वस्तू एकदम अशा खेळायचं झालं की त्याच जागेवर नेऊन ठेवतो. हे मला त्याची खूप गोष्ट आवडते. मोठ्यांना जमणार नाही अशा सगळ्या गोष्टी त्याच्या लक्षात असतात. तर आजचा एवढाच व्हिडिओ होता, छोटासा माझं सकाळचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल.